कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू तरी खरी आहेस का? वय खरीच आहे मी, कुठला बी भास नाही हो। एक मिनिट, म्हणजे तू जर खरी आहेस तर मॅडम तुम्ही खरंच आलात? प्रीतम सर, अहो मी खरंच आली, भास नाही होते तुम्हाला? नाही नाही नाही, सॉरी सॉरी मला मला कळलं नाही काय करायचंय, मी ते एक्साइटमेंट मध्ये। असं नाही हं, तुम्ही मला व्यवस्थित, शिस्तीत आणि पद्धतशीर प्रपोज करायचं। प्रिया मॅडम, माझं खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावर, आणि मगासपासून मी स्वतःला एक वाक्य म्हणतोय की तुम्ही नसतात तर हा बदललेला प्रीतम कधी दिसलाच नसता, आणि हा बदल जर असाच कायम ठेवायचा असेल ना तर तुम्ही माझ्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे। आय लव्ह यू प्रिया मॅडम। मग तुमची दारूची सवय? मी नाही पित आता, तर मीरने जबरदस्ती पाजली मला, तुम्हाला तर माहिती आहे ना, तुम्ही का असं बोलताय? आणि सिगरेट? सोडली, तिथं कधीच सोडली आहे। तुम्ही सांगा, तुमच्यासाठी जगणं पण सोडतो। तसंही तुमच्याशिवाय जगून काही उपयोगच नाही आहे ना। तुम्ही सांगा काय काय सोडू, मी सगळं सोडतो। आणि मला आणि आईला पण सोडशील? सर, मला अंदाज होताच काहीतरी गडबड आहे। वॉचमन उगाच आरडाओरडा करणार नाही। तू तिकडे मगाशी हॉलमध्ये माझ्या लक्षात आलं होतं तू खोटं बोलतेस माझ्याशी। तू या प्रियाला चोरून घरात घेऊन आलीस, तिला आईने कामावरनं काढून टाकलं हे माहिती असताना सुद्धा कोण आहेस तू? दादा थांबा प्रीतम सर, जे काय बी खरं ना ते सांगून टाका, अजून लपंडाव नको। आदित्य सर तुम्हाला भाऊ म्हणून समजून घेतील याची खात्री आहे मला, सांगा। दादा, मी तर तुला जे काही सांगणार आहे ना ते नीट शांतपणे ऐक। ओके दादा, मी आजपर्यंत ना वाटेल ते मागितलं तुझ्याकडे, आणि तू दिलंस पण मला। बऱ्याचदा माझ्या चुका पोटाशी घातल्यास, माझ्या चुकांचं खापर स्वतःवर फोडलंस, आईसमोर खोटा ठरलास, नेहमी प्रोटेक्ट केलंस यार तू मला, आणि आय अप्रिशिएट इट, आय रिअली डू। आज अजून एक गोष्ट मागतोय, देशील? मला माझं प्रेम मिळवून दे दादा। मला प्रिया मॅडम सोबत लग्न करायचं, त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचारच नाही करू शकत रे मी। सॉरी आदित्य सर, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर अशा प्रकारे येतील असं वाटलं नव्हतं मला। पण प्रेम कधी वेळ काळ बघून होत नाही ना। माझं पण खरंच खूप प्रेम आहे हो प्रीतम सरांवर।
असं नाहीये की आम्ही दोघं एकमेकांशिवाय जगू शकत नाही. जगू शकतो, पण मग त्या जगण्याला काहीच अर्थ नसेल. मूर्खपणा लावला यार. तुम्हाला कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. दादा अरे आयुष्यात पहिल्यांदा विचार करून निर्णय घेतलाय मी. त्या दिशासोबत सुखी नाही राहू शकत रे मी. प्रिया मॅडम सोबत सुखी राहणार आहे मी. इतका मोठा निर्णय तू सहजासहजी कसा घेऊ शकतोस यार. प्रीतम सतत तू प्रेमात पडत आलायस. काल कोणीतरी वेगळी होती, परवा कोणीतरी वेगळी असेल, आज ही आहे प्रिया. दादा काय दादा काय दादा. लग्नाच्या मंडपातून तुला मी परत घेऊन आलोय घरी, आठवत आहे ना का विसरलास. मुलींच्या बाबतीत तू सिरियस नाहीयेस प्रीतम. प्लीज बंद कर हा खेळ. तुझ्या वागण्याचा आम्हाला खूप त्रास होत आलाय यार. या निर्णयाचा आईवर काय परिणाम होईल याचा विचार केलायस का तू. दिशाला तुझ्यासाठी आईने निवडलंय. तू आईच्या निर्णयाच्या विरोधात जाणार आहेस. एवढी हिंमत तुझी. आदित्य सर, सर प्रीतम सर आता बदलले आहेत. तुम्ही फक्त एकदा विश्वास ठेवा ना त्यांच्यावर. तू गप्प बस. दादा तिला काय बोलू नकोस, ती माझ्या काळजीपोटी बोलते. ठीक आहे, ओके. जर तुमचा डिसिजन झालाय ना, मग आता तुझ्याकडे दोनच ऑप्शन आहेत. आत्ताच्या आत्ता हिला घे आणि घरातून बाहेर हो. परत कधी तुझं तोंडही दाखवू नकोस आम्हाला. नाही तर हिला घरातून बाहेर जायला सांग. ठरल्याप्रमाणे दिशासोबत लग्नासाठी तयार हो. आदित्य सर. अरे नाही, आता तू काही बोलायचं नाहीस. आता हा दोन भावांच्या मधला विषय. मला वाटलं होतं की यावेळी तू समजून घेशील मला, पण ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखं. प्रीतम सर, प्रीतम सर, प्रीतम सर, प्रिया मॅडम ऐकत थांबा ना. प्रीतम सर, आदित्य सर, अहो प्रीतम सर चालले, थांबवा ना त्यांना. हे बघा प्रिया मॅडम लई चांगली मुलगी आहेत, त्यांचं एकमेकांवर लई प्रेम आहे. हे बघा सर, देवी आईने दिशा मॅडमची निवड प्रीतम सरांसाठी जरी केली असेल ना, तरी दिशा मॅडमचं प्रेम नाहीये त्यांच्यावर. सर तुम्हाला कसं कळत नाहीये, प्रीतम सर दिशा मॅडम बरोबर सुखी नाही राहू शकत. सर मी हात जोडते, तुम्ही थांबवा ना त्यांना. ते चालले सर. प्रीतम सर, आदित्य सर, मी झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.